तर राज्यातील या घडामोडी पाहिल्यानंतर सर्वसामान्यांसाठी अतिशय दिलासादायक बातमी आहे। बघा, सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झाली आहे। गेल्या काही दिवसांपासून गगनाला भिडलेल्या सोन्या चांदीच्या दरांना आज अखेर मोठा ब्रेक लागलाय। सोन्याचे दर 10,000 तर चांदीचे दर 30,000 रुपयांनी घसरले। संपूर्ण राज्यातील सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। बघा, ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून सोन्याचे भाव हे उच्चांकी दरावरती पोहोचलेले होते, परंतु आज सकाळपासून सोन्याच्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भूकंप पाहायला मिळालेला आहे। अखेर सोन्याची वाढलेली किंमत आजपासून घसरायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। अखेर सोन्या चांदीचे दर कोसळल्यामुळे आज सकाळपासून सरपंचच्या दुकानांमध्ये ग्राहकांनी प्रचंड गर्दी केलेली आहे। तर आज पुणे शहरामध्ये 10,000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। सोलापूर शहर असेल, यासोबतच परभणी शहर असेल, म्हणजेच मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये आज सकाळपासून सोने आणि चांदी खरेदी करायला ग्राहकांनी मोठ्या प्रमाणामध्ये सुरुवात सुद्धा केलेली आहे। कारण आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमधून आणि जागतिक बाजारपेठेमधून अशी एक बातमी समोर आलेली आहे आणि मोदी साहेबांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतल्यामुळे अखेर सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळलेले आहे। बघा, मागच्या 2 दिवसांपूर्वी मोदी साहेबांच्या माध्यमातून सर्व जनतेला आव्हान करण्यात आलेलं होतं की तुम्ही सोनं खरेदी करू नका, परंतु ग्राहकांनी सोनं खरेदी करायचं काय थांबवलेलं नव्हतं। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर सोन्या चांदीचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये कोसळत आहेत, परंतु सोन्या चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत, अजून किती दिवस सोन्या चांदीचे दर कोसळणार आहेत। मग तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, चांदी खरेदी करायची असेल तर तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात करायची आहे, तर याची संपूर्ण आणि सविस्तर माहिती देतो, जेणेकरून तुम्हाला सोनं खरेदी करण्यासाठी कोणती अडचण येणार नाही, तुमचा कसल्याही प्रकारचा तोटा होणार नाही। बघा, आपल्या गावामध्ये आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची आयात निर्यात सुरू होते। सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर बाहेरच्या देशांमधून आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये प्रचंड सोनं येत होता, परंतु सोन्याचे आणि चांदीचे भाव हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले होते। त्यामुळे राज्यातील कोणतेही ग्राहक सोनं आणि चांदी खरेदी करत नव्हते, परंतु सोन्याचे दर कोसळल्यामुळे ग्राहकांनी आता मोठ्या प्रमाणामध्ये सोनं आणि चांदी खरेदी करायला सुरुवात केलेली आहे। जर तुम्ही सोनं किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल, सोन्यामध्ये किंवा चांदीमध्ये गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, किंवा तुम्हाला लग्न सराईसाठी विविध कार्यक्रमांसाठी सोनं किंवा चांदी खरेदी करून ठेवायचं असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी ठरत आहे। आता बघा, ग्राहकांना आज सोन्याच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे आणि चांदीच्या दरामध्ये किती हजार रुपयांची घसरण झालेली आहे। तुम्ही कधीपासून सोनं आणि चांदी खरेदी करायची आहे, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर अगदी डिटेल्समध्ये माहिती देत आहे, जेणेकरून तुमचं सोनं आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला सुद्धा कमी पैशांमध्ये अधिकची चांदी अधिकचं सोनं मिळून जाईल। बघा, ग्राहकांनो, एकंदरीत विचार करायला गेला तर प्रत्येकाला वाटत असतं की आपल्याकडे थोडं तरी सोनं असलं पाहिजे, परंतु ग्राहकांना मागच्या काही दिवसांपासून सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडलेले होते। सोन्यासोबत चांदीने सुद्धा सर्व रेकॉर्ड मोडलेले होते, म्हणजेच सोन्या चांदीचे दर हे गगनाला भिडलेले होते। सोन्याने मागच्या काही दिवसांपूर्वीच लाख रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता, त्याच्यानंतर काही दिवसानंतर लगेच 1.5 लाख रुपयांचा टप्पा पूर्ण केलेला होता, म्हणजे सर्वसामान्यांच्या आवाक्याच्या बाहेर हे सोनं आणि चांदी गेलेलं होतं। त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी सोन्याकडे आणि चांदीकडे पाठ फिरवलेली होती, परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सोन्यामध्ये आणि चांदीमध्ये प्रचंड घसरण झाल्यामुळे अखेर ग्राहकांनी आता सोनं खरेदी करायला पुन्हा एकदा सुरुवात केलेली आहे। कारण ग्राहकांना कमी पैशांमध्ये अधिकचं सोनं अधिकची चांदी मिळत आहे, परंतु सोन्याचे दर हे किती हजार रुपयांवरती आलेले आहेत। तुम्हाला आज 24 कॅरेटचा 1 तोळा सोनं किती हजार रुपयांमध्ये मिळत आहे, 1 किलो चांदी किती हजार रुपयांमध्ये आज मिळत आहे, तर याची आपण संपूर्ण आणि सविस्तर माहिती देत आहोत। त्यामुळे जर तुमचा विचार सोनं खरेदी करण्याचा असेल किंवा तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा तुम्हाला सोनं साठवून ठेवायचं असेल, तर तुम्ही हा व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुमचं सोनं खरेदी करण्याचं तर स्वप्न पूर्ण होऊन जाईल आणि तुम्हाला कमी पैशांमध्ये
जास्तीत जास्त सोनं आणि जास्तीत जास्त चांदी मिळून जाईल. तर एकंदरीत आता आपण जास्त वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आजचे 24 कॅरेटचे ताजे भाव, 22 कॅरेटचे ताजे भाव, 18 कॅरेटचे ताजे भाव, 14 कॅरेटचे ताजे भाव, यासोबतच आज 1 किलो चांदीचा ताजा भाव, अर्धा किलो चांदीचा ताजा भाव सविस्तर पद्धतीने आता आपण पाहत आहोत. त्यामुळे जर तुम्ही सोनं आणि चांदी खरेदी करणारे ग्राहक असाल तर तुम्हाला खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. तुमचे सोनं खरेदी करण्याची आणि चांदी खरेदी करण्याची इच्छा आता खऱ्या अर्थाने पूर्ण होत आहे. बघा, आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब हे देशातील सर्व जनतेसाठी मोठमोठे निर्णय घेत असतात. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर मोदी साहेबांनी सोन्याच्या बाबतीत 2 असे मोठे निर्णय घेतलेले आहेत की ज्यामुळे सोन्या चांदीचे दर आता प्रचंड कोसळत आहेत. सोन्याची किंमत मोठ्या प्रमाणामध्ये घसरत आहे. तर एकंदरीत मोदी साहेबांनी कोणते निर्णय लागू केलेले आहेत, कोणकोणते निर्णय घेतलेले आहेत, तर त्याची माहिती सुद्धा आपण पाहणार आहोत. परंतु सोन्या चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत, अजून किती दिवस सोन्या चांदीच्या दरामध्ये असेच घसरण पाहायला मिळू शकते, मग तुम्ही सोनं आणि चांदी कधीपासून खरेदी केलं पाहिजे याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. बघा, सध्याच्या स्थितीला पाहायला गेला तर सध्या कोणताही सण नाही तरी पण सोन्याची किंमत ही घसरत आहे. कारण तुम्हाला माहिती असेल की मोदी साहेब असे काही निर्णय घेत असतात त्याचा थेट परिणाम संपूर्ण राज्यामध्ये आणि संपूर्ण देशामध्ये पाहायला मिळत असतो. मोदी साहेबांनी विचारपूर्वक हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता सोन्या चांदीचे दर कोसळलेले आहेत. परंतु ग्राहकांना सोन्या चांदीच्या दरामध्ये ही घसरण कशामुळे होत आहे, अजून किती दिवस अशीच घसरण होणार आहे, मग तुम्ही आज सोनं खरेदी करायचा की थोडं थांबायचा, कधीपासून सुरुवात करायची त्याची माहिती सुद्धा देऊन टाकता. परंतु ग्राहकांना तुमच्याकडे जुनं सोनं असेल, म्हणजेच तुमचं पारंपरिक सोनं असेल, तुमचं पूर्वजांचं खानदानी सोनं असेल, तर ते सोनं तुम्ही आता घसरणीच्या भीतीने मोडायचं की तसंच राखून ठेवायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो. कारण आज सकाळपासून सोन्याचे भाव कमी झालेले होते. सोन्याचे दर कोसळल्यामुळे ज्यांच्याकडे अगोदरपासून सोनं होतं ते ग्राहक आता डोक्याला हात लावून बसलेले आहेत. भरपूर ग्राहकांनी सराफांच्या दुकानांच्या बाहेर आणि दुकानांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे. भरपूर ग्राहकांनी तर अक्षरशः सोनं सुद्धा मोडलेलं आहे. जर तुमच्याकडे जुनं तुमचं पारंपरिक सोनं असेल तर ते सोनं मोडायचं की ते सोनं तसं ठेवून द्यायचं आहे त्याविषयी सुद्धा माहिती देतो, जेणेकरून तुमचा तोटा होणार नाही, तुम्हाला कसल्याही प्रकारचा पश्चाताप होणार नाही. बघा, ग्राहकांना सोनं म्हणलं की प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. प्रत्येकाला वाटतं की आपल्याकडे सोनं असायला पाहिजे, परंतु पैशांच्या अभावामुळे किंवा सोन्याचे दर हे मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना सोनं आणि चांदी घेणं काही परवडत नव्हतं. त्यामुळे ग्राहक काय करायचे की बँटेकचे काही असतील वस्तू तर त्या वस्तू खरेदी करत होते. परंतु अक्षरशः आता सोन्या चांदीचे दर हे तोंडावरती आपडलेले आहे. सराफा बाजारामध्ये मोठा भूकंप पाहायला मिळत आहे. सराफा बाजारामध्ये मोठा भूकंप झाल्यामुळे अखेर सोन्या चांदीचे दर आता प्रचंड कोसळत आहेत. आता ही घसरण किती दिवस अशीच राहू शकते त्याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो. परंतु सोन्या चांदीचे दर घसरण्यामागचे प्रमुख 4 कारणे आता समोर आलेले आहेत. तर सोन्या चांदीचे दर या 4 कारणांमुळे घसरत आहे. तर ती 4 कारणे आपण आता सविस्तर पद्धतीने पाहत आहोत, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की सोन्या चांदीचे दर कोणत्या कारणांमुळे घसरत आहेत आणि अजून किती दिवस असे सोन्या चांदीचे दर घसरत राहतील हे तुम्हाला 100% समजून जाईल. बघा, ग्राहकांना सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आपल्या भारत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून सोन्यावरती असे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत. त्या निर्णयांचा थेट परिणाम या सोन्याच्या दरावरती पाहायला मिळत आहे. कारण विचार करायला गेलं तर मागच्या 2025 सालामध्ये सोन्याने सर्वात उच्चांकी दर गाठलेला होता. सोनं कोणाला सुद्धा वाटत नव्हता की सोनं एवढ्या वरती जाईल, परंतु अक्षरशः सोनं मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं होतं. विचार करायला गेला तर 2025च्या सुरुवातीला 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव हा 85,000 रुपयांवरती होता. परंतु 2025 सालामधील डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजेच महिन्याच्या शेवटच्या दिवशी जर पाहायला गेलं तर सोन्याचा दर हा 1,35,000 रुपयांवरती गेलेला होता. त्यानंतर 2026 साल सुरू झालं तर या 2026 सालामध्ये सोनं 1,35,000 रुपयावरून 1,50,000 रुपयांवरती गेलं. यानंतर सोन्याचा दर 1,50,000 रुपयावरून 1,80,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता. म्हणजेच सोन्याने मोठा उच्चांकी दर गाठलेला होता. सर्वांना वाटत होतं की सोनं 2 लाखांच्या पुढे जाईल. भरपूर तज्ज्ञांनी सुद्धा अशा पद्धतीने अंदाज दिलेले होते की सोनं 2 लाखांच्या पुढे आणि चांदी 4 लाखांच्या पुढे जाईल, अशा प्रकारचे अंदाज दिलेले होते. परंतु असे सर्व अंदाज आता या ठिकाणी चुकीचे ठरत आहेत. कारण मोदी साहेबांच्या निर्णयामुळे अखेर सोन्याचा
चांदीचे दर हे प्रचंड कोसळत आहेत. अजून सोन्या चांदीच्या दरामध्ये किती दिवस अशीच घसरण राहू शकते, मग तुम्ही सोनं कधी आणि कधी केव्हा खरेदी करायचा याविषयी सुद्धा आता महत्त्वाचे मार्गदर्शन आता करत आहे. त्यामुळे सोनं चांदी खरेदी करणारे तुम्ही ग्राहक असेल, तुम्हाला सोनं कोणत्याही कार्यक्रमासाठी खरेदी करायचं असेल आणि तुमच्याकडे जरी पैसे कमी असतील तरी पण तुम्हाला आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. आता बघा ग्राहकांना वेळ न घालवता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात की आज 24 कॅरेटच्या सोन्याचा दर काय आहे, 22 कॅरेटच्या सोन्याचा दर काय आहे, 18 कॅरेटच्या सोन्याचा दर आणि 14 कॅरेटच्या सोन्याचा दर काय आहे. यासोबतच ग्राहकांना आज प्रति 1 किलो चांदीचा दर काय आहे, तर या चांदीचे भाव आणि सोन्याचे ताजे भाव आता आपण सविस्तर पद्धतीने पाहत आहोत. परंतु सोन्या चांदीचे दर पाहण्याच्या अगोदर ग्राहकांना महत्त्वाची एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे. बघा सोन्याचे दर जरी मागच्या काही दिवसांपासून वाढत असले, सोन्याने जरी मागच्या काही दिवसांपासून एक महाकाय भला मोठा डोंगर तयार केलेला असला तरी पण तो डोंगर आता ढासळत आहे. कारण सोन्या चांदीची किंमत घसरत आहे. सोन्या चांदीच्या दरामध्ये आता प्रचंड घट पाहायला मिळत आहे. परंतु ज्यांच्याकडे जुनं सोनं आहे तर त्या ग्राहकाने घाबरून जाण्याची गरज नाहीये, कारण पंतप्रधान मोदी साहेबांनी त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जर सोनं असेल तर त्या सोन्याचं काय करायचं आहे, म्हणजेच ते सोनं मोडायचं आहे की त्याला काय करायचं आहे किंवा ते तसं ठेवून द्यायचं आहे याविषयी सुद्धा मोदी साहेबांनी महत्त्वाचे मार्गदर्शन केलेलं आहे. तर मोदी साहेब याविषयी काय म्हटलेले आहे ते आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात. परंतु सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, विचार करायला गेला तर सोनं घेणं काय सर्वसामान्यांना परवडणार नव्हता, कारण सोन्या चांदीचा दर हा मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर आता सर्वसामान्य ग्राहकांना सोनं आणि चांदी खरेदी करणं परवडत आहे, कारण सोन्याची किंमत आणि चांदीची किंमत हे मोठ्या प्रमाणामध्ये आता घसरत आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहक आता खुश होत आहेत. ग्राहकांना खऱ्या अर्थाने आता दिलासा सुद्धा मिळत आहे. आता बघा ग्राहकांना एकंदरीत आता आपण बघून घ्यात की अखेर सोन्या चांदीचे दर हे किती आज रुपयांनी कोसळलेले आहेत आणि सोन्या चांदीचे दर हे कशामुळे घसरत आहेत याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देत आहे. तर बघा ग्राहकांना सोन्या चांदीचे दर घसरण्याची विविध कारणे आहेत. परंतु सध्याच्या स्थितीला समोर आलेल्या बातमीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये, जागतिक बाजारपेठेमध्ये अशा काही घडामोडी झालेल्या आहेत की त्याचा थेट परिणाम या सोन्या चांदीच्या दरावरती होताना पाहायला मिळत आहे. अखेर या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडी आणि जागतिक बाजारपेठेतील घडामोडी या घडामोडींमुळे सोन्या चांदीचे दर कोसळत आहेत. त्याच्या पाठोपाठच मोदी साहेबांनी असे काही निर्णय घेतलेले आहेत, त्याचा थेट परिणाम हा सोन्या चांदीच्या दरावरती पाहायला मिळत आहे. मोदी साहेबांच्या निर्णयामुळे अखेर सोन्या चांदीचे दर हे आता प्रचंड कोसळत आहे. सर्वसामान्य ग्राहकांना आता खऱ्या अर्थाने दिलासा मिळत आहे. सर्वसामान्य ग्राहकांचं आता सोनं खरेदी करण्याचं स्वप्न आणि चांदी खरेदी करण्याचं स्वप्न पूर्ण होत आहे. बघा ग्राहकांना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सर्वांकडे थोडं ना थोडं सोनं असतं, परंतु जास्तीत जास्त सोनं आपल्याकडे असं असलं पाहिजे असं सर्वांना वाटत असतं. परंतु सोन्या चांदीचे दर हे प्रचंड वाढले होते, त्यामुळे कोणाकडे जास्त सोनं नव्हतं. परंतु आता सोन्याचे दर कोसळल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसहित मध्यमवर्गीय ग्राहक आणि श्रीमंत ग्राहक सुद्धा सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांच्या सराफांच्या दुकानांमध्ये आता प्रचंड गर्दी करत आहेत, कारण मोठ्या प्रमाणामध्ये सोन्याची किंमत आता घसरलेली आहे. आता बघा ग्राहकांना सोन्या चांदीचे दर कशामुळे घसरलेले आहेत त्याविषयी माहिती देतो. तर बघा ग्राहकांनो, आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून मोठमोठे निर्णय घेतलेले होते. त्या निर्णयांमुळे तर सोन्या चांदीचे दर कोसळलेले आहेत. परंतु ग्राहकांना विचार करायला गेला तर अमेरिकेचा जो डॉलर असतो तर डॉलर आता मजबूत झालेला आहे, त्यामुळे सोन्या चांदीचे दर कोसळत आहेत. याच्यासोबतच ग्राहकांना सोन्या चांदीचे दर का घसरत आहेत त्याचं कारण सुद्धा लगेच सांगतो. तर बघा, ज्यावेळेस शेअर मार्केटचा ग्राफ वरती जातो त्यावेळेस सोन्यांच्या किमती या 100% वरती जात असतात, परंतु शेअर मार्केटचा ग्राफ हा खाली आल्यानंतर सोन्या चांदीचे दर हे प्रचंड कोसळत असतात. तर सध्याच्या स्थितीला शेअर मार्केटचा ग्राफ खाली आलेला आहे, त्यामुळे सोन्या चांदीचे दर कोसळत आहेत. याच पद्धतीने अजून काही महत्त्वाची कारणे आहेत, ती कारणे आपण परतच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता आपण सोन्याचे आणि चांदीचे ताजे भाव पाहून घ्या. तर बघा, आज प्रति 1 तोळा सोन्याचा भाव म्हणजे 24 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,56,000 रुपये, 22 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,42,000 रुपये, 18 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,37,000 आणि 14 कॅरेटच्या 1 तोळा सोन्याचा भाव 1,03,000 रुपये. याच पद्धतीने आज प्रति 1 किलो चांदीचा भाव 2,70,000 रुपयांवरती पोहोचलेला आहे. तर बघा ग्राहकांना सोन्या चांदीच्या दरामध्ये मोठी घसरण झालेली आहे. परंतु जर तुम्ही अजून थोडंसं
थोडंसं थांबलात आणि त्यानंतर सोने खरेदी करायला सुरुवात केली तर तुमचा याच्यापेक्षा जास्त फायदा होऊ शकतो। त्यामुळे तुम्ही आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्या। तुमच्या जवळच्या शेजारचे जे पण काही सराफ असतील त्यांचे मार्गदर्शन घ्या, त्यानंतर सोनं चांदी खरेदी करा।